Good morning. In the biomolecules, we have seen before the classification of carbohydrates, monosaccharide, disaccharide, and polysaccharide. In that, certain examples we have studied in the detail, like examples of the monosaccharide. According to the number of carbon atoms, tetroses, pentoses, हेक्सोजेस, ठीक आहे, इन्क्लुडिंग एक्झाम्पल. तर ऑलमोस्टली आपला टॉपिक कम्प्लीट झालाय. पण पॉलिसॅकॅराइड कार्बोहायड्रेट जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट राहतात, पॉलिमर्स, तर त्याच्यामधला एक छोटासा टॉपिक आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. दॅट इज पॉलिसॅकॅराइड अँड देअर टाइप्स. पहा, पेपरमध्ये क्वेश्चनिंग जशा पद्धतीने तुम्हाला केलं जाईल त्याच्यानुसार आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे, है ना, मार्किंगनुसार आणि त्या क्वेश्चनच्या पॅटर्ननुसार. डायरेक्टली जर विचारला की राईट अ शॉर्ट नोट ऑन द पॉलिसॅकॅराइड किंवा कार्बोहायड्रेट्स, यू कॅन राईट द डेफिनेशन, केमिकल कंपोजिशन, फॉर्म्युला अँड टाइप्स अँड फंक्शन. एव्हरीथिंग यू कॅन इन्क्लूड. पण पर्टिक्युलरली जर टाईप ऑफ पॉलिसॅकॅराइड जर विचारलं तर अशा वेळेस आपल्याला हा टॉपिक लिहावा लागतो. सो व्हॉट आर ऍक्च्युअली पॉलिसॅकॅराइड? दीज आर द नेम इंडिकेट्स दॅट polymers of sugar or saccharide. हा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. फक्त आज आपल्याला जे पाहायचं आहे की मेनली द पॉलिसॅकॅराइड्स आर ग्रुप्ड इनटू द टू सब ग्रुप. कारण एक तर पॉली म्हटलं इट मीन्स इट इज मेड अप ऑफ मेनी युनिट्स ऑफ द शुगर. एक युनिट असेल तर इट इज मोनोसॅकॅराइड, दोन युनिट असतील तर आपण डायसॅकॅराइड म्हटलंय. मग जेव्हा एकापेक्षा जास्त युनिट असतील शुगरचे, कार्बोहायड्रेट्स मध्ये जर एकापेक्षा जास्त युनिट असतील तर त्याला म्हणतो आपण पॉलिसॅकॅराइड. सो इट इज मेड अप ऑफ मेनी युनिट्स ऑफ शुगर. पण ते मेनी युनिट्स कशा टाईपचे आहेत? समजा एखादा कार्बोहायड्रेट असेल, आपण एक्झाम्पल बघून राहिलो, है ना, स्टार्च आहे, ग्लायकोजन असेल, तर या कार्बोहायड्रेट मध्ये मोनोमर प्रेझेंट असेल. बिकॉज कार्बोहायड्रेट इट इज दी पॉलिमर अँड इट इज मेड अप ऑफ मोनोमर. हेच डिस्कशन आपण करून राहिलो की नाही? ठीक आहे. आता हा जो रिव्हर्सिबल एरो आहे याचं सिग्निफिकन्स आपण बघूया, पण त्याच्या अगोदर टाइप्स पाहू. पॉलिमर आहे म्हणजे याच्यामध्ये मोनोमर नावाचे युनिट्स प्रेझेंट राहतील, है ना, शुगरचे युनिट असतील. पण त्या शुगर सारख्या टाईपचे आहेत की वेगवेगळ्या आहेत? सिमिलर टाईपचे शुगर्स असतील तर त्याला होमोपॉलिमर म्हणायचं आहे. ओके. होमो मीन्स हॅव्हिंग सिमिलर युनिट्स ऑफ दी शुगर. सो ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ द शुगर प्रेझेंट, दी पॉलिमर्स आर ग्रुप्ड इनटू टू सब टाइप, दॅट इज homopolysaccharide and another one is heteropolysaccharides. Here it is made up of same types of monosaccharide. कन्फ्युजन होऊ देऊ नका. पॉलिसॅकॅराइड मध्ये मोनोसॅकॅराइड, अरे मोनोसॅकॅराइड म्हणजे शुगरचा एक युनिट. ओके. मग तो ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, हेप्टुलोज असेल, एनी वन युनिट ऑफ द शुगर इट इज कन्सिडर्ड टू बी दी मोनोसॅकॅराइड. मग जर या मोनोसॅकॅराइडची एक चेन तयार झाली, एक पॉलिमर बनतो कसा? when many units of monomer are combined together, are condensed together, the process is called as condensation or polymerization. It produces the chain of the monomer that is called as polymer. आपण जर या मोनोमरला एक सिंपल युनिट कन्सिडर केला, सिंपल युनिट, त्याच्यामध्ये कंडेन्सेशन घडलाय टू फॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड कॉल्ड टू बी दी पॉलिमर. ओके.
सेलमध्ये हे इंटर कन्व्हर्शन्स कंटिन्युअसली घडत राहतात. सिम्पलर फूड मे बी कन्वर्टेड इंटू द कॉम्प्लेक्स वन अँड व्हाईस वर्सा. कॉम्प्लेक्स फूड असेल तर इट इज ब्रोकन डाऊन इंटू द सिम्पलर वन. पण सेलमध्ये मोनोमर आणि पॉलिमर बनतात का, काय गरज असेल? एक्झाम्पल घेऊ आपण. आता सपोज एक पर्टिक्युलर सेल आहे अँड सपोज दिस सेल इज युटिलायझिंग द ग्लुकोज ॲज द सोर्स ऑफ एनर्जी. हे सपोज आपलं ब्लड असेल, ठीक आहे, अँड ग्लुकोज इज ब्लड शुगर. सेल या ग्लुकोजला यूज करून राहिली आहे कशा करता? फॉर द एनर्जी प्रोडक्शन. रेस्पिरेशनची प्रोसेस आहे आणि ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत. मग सपोज या सेलनी स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या अँड इट हॅज युटिलायझेस ऑल द अमाऊंट ऑफ ग्लुकोज प्रेझेंट इन दी ब्लड. ज्या ब्लडमध्ये ग्लुकोज अवेलेबल होतं त्याचा यूज सेलनी करून ठेवलाय. पण आता समजा त्या ब्लडमध्ये एक्सेस शुगर प्रेझेंट आहे. ब्लडमध्ये काय एक्सेस शुगर आहे आणि ही शुगर सुद्धा कशामध्ये एंटर झाली आहे? या सेलमध्ये एंटर झाली. पण सेलला त्या ग्लुकोजची गरज नाही. आर यू गेटिंग? सेल has used almost amount of the glucose available, but if the quantity of glucose is more as compared to the requirement, सेलला ज्या ग्लुकोजची आवश्यकता होती ते त्यांनी वापरली आहे, पण आता तो ग्लुकोज ऍडिशनल अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे सेलमध्ये. मग हा जो एक्सेस ग्लुकोज आहे हा वेस्ट नाही आहे. याला बॉडी काय करते, सेल काय करते, इट गो फॉर दी स्टोरेज. जस्ट लाईक अवर मनीज है ना. आपण इंडियन करन्सीला रुपया म्हणतो, पैसा. काय करतो आपण? जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल आपण त्याचा यूज करतो आणि जेव्हा आपल्याकडे पैसा असेल पण आपल्याला वापरायचा नसेल, वी गेट स्टोअर इन टू दी बँक्स है ना. आपण आपल्या अकाउंटमध्ये स्टोअर करतो. दॅट्स वाय इट इज दी करन्सी. इन द सिमिलर वे व्हेन ग्लुकोज इट इज नॉट नीड टू दी यूज, त्याचा वापर करायचा नसेल तेव्हा ग्लुकोजला जर आपण मोनोमर म्हणता तर सेल या मोनोमरचं कन्व्हर्शन पॉलिमरमध्ये करते अँड इट इज स्टोअर्ड इन दी फॉर्म ऑफ व्हॉट? पॉलिमर. ठीक आहे. आणि ग्लुकोजचा पॉलिमर जो असतो त्याला आपण पॉलिसॅकॅराइड म्हणतो. आता तेच तर आपण एक्झाम्पल बघून राहिलो की कोणकोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जाईल. सो मोनोमर मे बी कन्व्हर्टेड इन टू द पॉलिमर. द प्रोसेस इज कॉल्ड एज कंडेन्सेशन, किंवा तुम्ही याला पॉलिमरायझेशन म्हटलं तरी चालेल. व्हॉट इज पॉलिमरायझेशन? The process in which one unit is added after the other. असे खूप सारे युनिट ऍड केले जातात मोनोमरचे टू फॉर्म अ लॉंग चेन कॉल्ड ॲज दी पॉलिमरायझेशन. मग आता कोणताही बायोमॉलिक्यूल असेल, शुगर पासून कार्बोहायड्रेट्स बनतात, इट इज ऑल्सो पॉलिमरायझेशन. अमिनो ऍसिड पासून प्रोटीन्स बनतात, इट इज ऑल्सो दी पॉलिमरायझेशन. परत जेव्हा या सेलला एनर्जीची रिक्वायरमेंट असेल मग काय करेल? स्टोअर्ड फॉर्म कोणता आहे? पॉलिमर. कॉम्प्लेक्स फूडमध्ये एनर्जी स्टोअर केलेली आहे, या पॉलिमरला ब्रेकडाऊन करा, परत काय तयार होतील? मोनोमर. त्या ग्लुकोजचा परत सेल यूज करेल. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा पॉलिमरचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोज तयार होईल. जेव्हा गरज नसेल तेव्हा ग्लुकोजचं रूपांतर कॉम्प्लेक्समध्ये करून ठेवलं जाईल. म्हणजे मोनोमर टू पॉलिमर अँड पॉलिमर टू मोनोमर, दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि हे जे ब्रेकडाऊनची प्रोसेस आहे याला म्हणतात मित्रांनो हायड्रोलिसिस. काय म्हणायचं आहे? हायड्रोलिसिस. फार महत्वाच्या प्रोसेस आहेत, लक्षात ठेवा. सो दिस इज द सिग्निफिकन्स दॅट हाऊ मोनोमर्स अँड पॉलिमर्स आर इंटर कन्व्हर्टेबल टू इच अदर. नाउ इफ पॉलिसॅकॅराइड कंटेन सेम टाइप ऑफ द मोनोसॅकॅराइड, शुगरचे सारखे युनिट असतील है ना. फॉर एक्झाम्पल स्टार्च जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये इट कंटेन ऑल ग्लुकोज युनिट्स. खूप सारे ग्लुकोजचे युनिट कलेक्ट होतात टू फॉर्म द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कॉल्ड एज दी स्टार्च. म्हणजे इट इज मेड अप ऑफ सेम टाइप ऑफ मोनोसॅकॅराइड. इन अपोजिट इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ monosaccharides. Okay, now let's see the examples. Example number 1, starch. जे एक्झाम्पल्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत इन द
होमोपॉलिसॅकॅराइड लक्षात ठेवायचे. पहिला आहे स्टार्च, सेकंड वन इज ग्लायकोजेन, ओके, अँड थर्ड वन इज द सेल्युलोज. वेल नोन एक्झाम्पल्स आहेत आणि ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये याची इन्फॉर्मेशन सुद्धा घेतली होती की स्टार्च काय, ग्लायकोजेन काय आणि सेल्युलोज काय. आता या ठिकाणी बुकमध्ये त्यांनी काही स्ट्रक्चर सुद्धा काढलेत की स्टार्च म्हणजे ऍक्च्युली काय आहे, व्हॉट डज इट इज केमिकली कंपोज्ड ऑफ. तर हे जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलाय तर लक्षात ठेवा, हा जो स्टार्च आणि ग्लायकोजेन आहे, बोथ आर मेड अप ऑफ अल्फा ग्लुकोज. त्याच्यामध्ये कोणता ग्लुकोज युनिट आहे, अल्फा ग्लुकोज युनिट आहे. आता हे ग्लुकोज म्हणजे काय भानगड असते आणि कशा पद्धतीने स्टार्च आणि ग्लायकोजेन तयार होतात, तर आपण त्याची एक डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. We know that glucose, it have the formula C6H12O6. This is the empirical formula. आणि जेव्हा आपण या कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनला स्पेस मध्ये ऑर्गनाइज करतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला हेक्झॅगोनल टाइप दिसते, है ना, लाईक दिस. The structure we are looking, it is of the starch one. Okay. ठीक आहे, हे झाले हेक्झॅगोनल रिंग्स ऑफ दी ग्लुकोज. आता आपण याच्यामध्ये बॉन्डिंग, व्हेन टू मोनोसॅकॅराइड युनिट्स आर combined together there is a formation of a bond. आपण बघितलं होतं है ना त्याच्यामध्ये. तर तो बॉन्ड जो असतो त्याला आपण ग्लायकोसिडिक बॉन्ड म्हटलं होतं. आता या ठिकाणी तो बॉन्ड आपण कसा इंडिकेट करू, तर मी इथं रिप्रेझेंट करतो. इट लुजेस द वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. आता राहिलं या ठिकाणी हा जो प्रत्येक अँगल असेल, हेक्झॅगोनल रिंग मधला हा जो प्रत्येक अँगल असेल, इट रिप्रेझेंट दी कार्बन. 6 कार्बन आहे ना, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तो म्हणसान सर इथून काउंट करा, इथूनच काउंट करतोय, पण इथला जो कार्बन आहे हा या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करतो अशा पद्धतीने. CH2OH, इथं OH OH आहे आणि इथं ऑक्सिजन असतो. ओके, याला अल्फा ग्लुकोज असं म्हणायचं आहे. इथं पण तीच केस, CH2OH OH OH, अगेन CH2OH OH OH and OH, like this. So these are the sugar unit, and many sugars are combined together to form a structure called as, this is called as amylose. This is called as amylose. Actually हा जो स्टार्च आहे, हा स्टार्च दोन फॉर्म मध्ये असतो. एक आहे अमायलोज आणि एक आहे अमायलो. द स्टार्च एक्झिस्ट इन, इथे लिहू आपण, स्टार्च exists in two forms, that is amylose and amylopectin. ठीक आहे, याचं आपल्याला एवढं काही नेचर डिस्कस करायचं नाही आहे, पण तरी टेक्स्टबुक मध्ये आहे ना, त्याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पहा. इट इज अनब्रांच्ड फॉर्म ऑफ द ग्लुकोज, इट इज द ब्रांच्ड फॉर्म ऑफ द ग्लुकोज. जेव्हा तुम्ही अमायलोपेक्टिनची डायग्राम ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी आपण ग्लुकोजची एक लिनियर चेन ड्रॉ केली, तर या अमायलोपेक्टिन मध्ये काय असते, अशीच एक चेन खालच्या साईडला ड्रॉ केली जाते आणि त्याच्यामध्ये बॉन्डिंग दाखवलेली आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये एक ब्रांचिंग पॅटर्न असेल. समजा आता इथे जर मी एक ग्लुकोजची चेन ड्रॉ केली है ना, तर ही त्याची झाली साईड चेन.
तर अशा मल्टिपल चेन्स असणं त्याला आपण म्हणतो इट इज ब्रांच्ड स्ट्रक्चर ऑफ दी स्टार्च. सो दीज आर द टू फॉर्म्स ऑफ द स्टार्च अवेलेबल इन दी सेल. तर हा झाला आपला होमोपॉलिसॅकॅराइडचा पहिला पार्ट, दॅट इज दी स्टार्च. त्याच्यानंतर आहे ग्लायकोजेन. आता याचा सिग्निफिकन्स लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही स्टार्च कन्सिडर कराल, इट इज दी स्टोर्ड फॉर्म, इट इज दी stored, आपण डायरेक्टली स्टोर्ड फॉर्म इन दी प्लांट्स है ना. प्लांट आणि एनिमल, दीज आर दी हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो व्हेन एव्हर दे आयदर मेड देअर फूड ऑर डिपेंड्स ऑन अदर. प्लांट ऑटोट्रॉपिक आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. मग बनवतात तर त्यांना स्टोअर पण करत असतील. तर स्टोअर कशाच्या फॉर्म मध्ये करतात, तर इन दी फॉर्म ऑफ दी स्टार्च. एनिमल जरी हेट्रोट्रॉपिक असो, जरी आपण दुसऱ्यावर डिपेंड आहे, पण जेव्हा जेव्हा आपण फूड कन्झ्युम करू, त्याला डायजेस्ट करू, ते फूड कशाच्या तरी स्वरूपामध्ये स्टोअर केलं जाते. तर इट इज इन दी फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. सो व्हॉट इज ग्लायकोजेन? इट इज दी स्टोर्ड फूड इन एनिमल्स. ठीक आहे. आणि जे सेल्युलोज आहे, इट इज द कंपोनंट ऑफ सेल्युलोज, इट इज द कंपोनंट ऑफ सेल वॉल. आपण ऑर्गनायझेशन ऑफ सेल या लेसन मध्ये डिस्कस केलाय की व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ सेल वॉल. सेल वॉल इट इज द रिजिड स्ट्रक्चर इन केस ऑफ द प्लांट सेल. बॅक्टेरियामध्ये सुद्धा अवेलेबल असते, पण प्लांटची जी सेल आहे, इट इज मेड अप ऑफ ट्रू सेल्युलोज. दॅट्स वाय इट इज व्हेरी रिजिड, व्हेरी हार्ड. म्हणून तर प्लांट कसे राहतात, दे आर व्हेरी स्टेबल वन. मुवमेंट त्याच्यामध्ये आहे, पण आपल्यासारखं लोकोमोशन, इझी मुवमेंट प्लांट करू नाही शकत, कारण त्याच्यामधली सेल वॉल जी आहे, आउटर लेअर, इट इज हार्ड. आणि ती हार्ड का आहे? व्हाय द सेल वॉल बिकम हार्ड इन नेचर? तर त्या हार्डनिंगसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर रिस्पॉन्सिबल असते या ग्लुकोज मॉलिक्युलची अरेंजमेंट. ऍक्च्युली जर आपण एक सिंगल ग्लुकोजचा युनिट जर कन्सिडर केला, तर इट इज रेडिली अवेलेबल, हायली सोल्युबल इन द वॉटर अँड इझिली ऍक्सेप्टेबल. आपल्या प्रत्येक सेलला इझिली ग्लुकोजच अवेलेबल असतो, कारण तो सिम्पलर आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून इझिली पास होतो. बट वेन इट कंबाईन विथ द अनादर मॉलिक्यूल, जेव्हा ग्लुकोजचे खूप सारे युनिट कलेक्ट होतात, तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्याचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो टू मेक द पॉलिसॅकॅराइड लाईक सेल्युलोज. आणि याच्यामध्ये प्रेझेंट असतं मित्रांनो बीटा ग्लुकोज. ठीक आहे. आता याचे जे स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे, तेवढे आपल्या सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण त्यावर जास्त फोकस करू नये. So these are the different type of the homopolysaccharides. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला. मेड अप ऑफ सेम टाइप ऑफ मोनोसॅकॅराइड, म्हणजे ग्लुकोज पासूनच बनतात, लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं आहे होमोपॉलिसॅकॅराइड. त्याच्यानंतर एक्झाम्पल स्टार्च, ग्लायकोजेन आणि सेल्युलोज. आउट ऑफ दिस स्टार्च अँड दी ग्लायकोजेन आर मेड अप ऑफ अल्फा ग्लुकोज अँड सेल्युलोज इज मेड अप ऑफ बीटा ग्लुकोज. त्याच्यानंतर हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स, दीज आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ दी मोनोसॅकॅराइड्स. ठीक आहे. म्हणजे एखादा ग्लुकोजचा युनिट असेल तर एखादा फ्रुक्टोजचा युनिट असू शकतो. तसे वेगवेगळ्या युनिट पासून जेव्हा एक पॉलिसॅकॅराइड बनतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण हेटेरोपॉलिसॅकॅराइड. हेटेरो मीन्स डिफरंट. याचे काही एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत, पहा कोणकोणते दिले आहेत पुस्तकामध्ये. नंबर 1, हॅल्युरॉनिक ऍसिड. आपण पहिले एक्झाम्पल मानून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. नंबर 2, हेपॅरिन. नंबर 3, ब्लड ग्रुप सबस्टन्सेस. And fourth one is chondroitin. ठीक आहे. पहा आता हॅल्युरॉनिक ऍसिड, एक स्पेलिंग कॉम्प्लिकेटेड आहे आणि आहेच, इलाज नाही त्याला, कारण हा असा एक पार्ट आहे जो ऍनिमल सेल मध्ये प्रेझेंट राहतो. लक्षात घेऊन घ्या. पहा व्हॉट इज मीन बाय हॅल्युरॉनिक ऍसिड. कशाचं एक्झाम्पल आहे हे? हेटेरोपॉलिसॅकॅराइड. म्हणजे ऍक्च्युली इट इज द कार्बोहायड्रेट, जरी त्याच्या नावात ऍसिड असलं म्हणून काय झालं,
त्याच्या चेनमध्ये एक COOH नावाचा ग्रुप असतो. सो इट इज कॉल्ड एज ऍसिड वन, ऑर्गॅनिक ऍसिड. पण प्रेझेंट कुठे राहतो पहा, इट इज प्रेझेंट इन दी outermost layer of human egg. जेव्हा आपण रिप्रोडक्शनचा लेसन स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ॲनिमल मध्ये, ह्युमन बिंग मध्ये लार्जेस्ट सेल कोणती असेल तर फिमेल मध्ये असणारी गॅमिट, दॅट इज एग सेल. आणि त्या एग मध्ये 3 प्रकारच्या कोटिंग्स असतात, प्रोटेक्टिव्ह लेयर्स. त्यातली आउटरमोस्ट लेअर जी आहे त्याच्यामध्ये एक ऍसिड प्रेझेंट राहते कॉल्ड ॲज हॅल्युरॉनिक ऍसिड. हे ऍसिड आहे, ही लेअर थिक आहे, म्हणूनच एका वेळेस एकच स्पर्म एक सोबत फ्यूज होतो. हे जेव्हा फर्टिलायझेशन स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फॉर दिस इव्हेंट यू हॅव टू कीप इन माइंड दॅट हॅल्युरॉनिक ऍसिड इज दी टाइप ऑफ पॉलिसॅकॅराइड प्रेझेंट इन दी आउटरमोस्ट लेअर ऑफ दी एग सेल. ठीक आहे, याला न्यूट्रल करण्याचं काम मग ते स्पर्म्स करत असतात. Then heparin, it is called as anticoagulant. आपल्याकरता नवीन शब्द आहेत मित्रांनो, कोॲग्युलंट है ना. आणि अँटी म्हणजे अगेन्स्ट. याचा अर्थ होतो, कोॲग्युलंटचा अर्थ होतो क्लॉट, क्लॉटिंग. व्हॉट डू यू मीन बाय क्लॉट? ब्लड क्लॉट होणे म्हणजे काय होतं? हा, ब्लड क्लॉट होणं म्हणजे काय? जेव्हा जेव्हा आपल्या स्किनला, आपल्या बॉडीला कुठेतरी मायनर इंजुरी होईल तेव्हा त्याच्यामधून ब्लड लॉस होते, त्याला आपण ब्लिडिंग म्हणतो. तर हे ब्लिडिंग की कंटिन्युअस राहत नाही मित्रांनो, डिपेंडिंग अपॉन द इंजुरी. इंजुरी जर लहान असेल तर ब्लिडिंग कमी होईल, इंजुरी जास्त असेल तर ब्लिडिंग जास्त होईल. बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम द ब्लड गेट क्लॉट्स आणि ब्लिडिंग काय होते? स्टॉप. ही जखम भरून निघते आपोआप. मग आपलं ब्लड क्लॉट का झालं? तर त्याला क्लॉट करणारे काहीतरी फॅक्टर्स असतात. पण ते क्लॉट केव्हा झालं? व्हेन एव्हर इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअर. पण नॉर्मली जे आपल्या बॉडीमध्ये आता ब्लड आहे, इट इज इन द लिक्विड स्टेट आणि ते पूर्ण बॉडीमध्ये फ्लो होऊन राहिलं कंटिन्युअसली. मग प्रश्न हाच आहे की बॉडीला इंजुरी झाली तर ब्लड क्लॉट होते, पण नॉर्मल बॉडीच्या आतमध्ये असणारं ब्लड हे लिक्विड राहते, इट नेव्हर क्लॉट्स. ते आतमध्ये जर क्लॉट झालं तर पर्सन गेट डाईड. मग का क्लॉट होत नसेल? कारण असे काही सबस्टन्सेस आहेत सेलमध्ये, बॉडीमध्ये, ब्लडमध्ये, असे काही फॅक्टर्स आहेत जे ब्लडला क्लॉट होण्यापासून प्रिव्हेंट करतात. सो सच फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज अँटी क्लॉटिंग फॅक्टर किंवा अँटी कोॲग्युलंट. फॉर एक्झाम्पल इट इज हेपॅरिन. पहा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ब्लड काढलं जाते, ब्लड डोनेट करताना, तेव्हा ते एका प्लास्टिक पॉलिथिन बॅगमध्ये कलेक्ट करतात. मग बॉडीच्या बाहेर तर ब्लड गेल्या ना, दॅट शुड बी क्लॉट. पण ते क्लॉट होते का? ते काही काळापर्यंत ते स्टोअर करू शकतात फॉर द अनालायसिस, फॉर द स्टडी. का क्लॉट होत नाही? बिकॉज दॅट बॅग, दॅट प्लास्टिक बॅग इज फिल्ड विथ अँटीकोॲग्युलंट. ओके, सो द सबस्टन्स विच प्रिव्हेंट्स क्लॉटिंग ऑफ ब्लड within body, it is called as anticoagulant. An example is what? Heparin. Then blood group substances. आपल्या बॉडीमध्ये काही अँटीजन्स नावाचे प्रोटीन असतात पहा, जे आपल्या आरबीसी ब्लड सेलवर प्रेझेंट राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड ग्रुप्स आहेत. कोणकोणते? 4 ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप AB अँड ब्लड ग्रुप O. ठीक आहे, याचं सिग्निफिकन्स तुम्हाला हेल्थ आणि डिसीज नावाच्या लेसनमध्ये डिटेल घेण्यात येईल आणि फार इंटरेस्टिंग लेसन होईल तुमचा तो. ब्लड ग्रुप्स है ना, एचं ब्लड बीला का नाही चालत, ओचं सगळ्यांना का चालते, एबीला सगळ्यांचं का चालते, एव्हरीथिंग, एव्हरी पॉइंट विल बी क्लिअर इन दॅट लेसन. देन द कॉन्ड्रिओटिन. आता ही काय भानगड आहे पहा, इट इज प्रेझेंट इन दी मसल्स आणि याचं काम काय असतं? तर हा आपल्या कार्टिलेजचा जो पार्ट असतो पहा, आपल्या बॉडीमध्ये जे सपोर्टिव्ह टिश्यूज असतात, सपोर्टिव्ह, तर त्याच्यामध्ये एक आहे बोन्स आणि दुसरा असतो कार्टिलेज. आता त्याच्यामध्ये डिफरन्स काय पहा, बॉडीमधला हार्डेस्ट पार्ट कोणता असेल तर बोन, व्हेरी क्लिअर. पण आता एक्झाम्पल काय आहे, द नझल पार्ट, हा जो आपला पोर्शन आहे, या ठिकाणी जर तुम्ही असं याला प्रेस केलं तर हा थोडासा मुव्हेबल आहे है ना, तर याच्यामध्ये बोन नाही आहे, पण हा एकदम लूज पण नाही आहे, तर इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. म्हणजे बॉडीला सपोर्ट करणारे टिश्यू 2 टाईपचे आहेत, एक आहे बोन आणि त्या बोनला सपोर्टिव्ह पार्ट कोणता असेल तर कार्टिलेज. आता ते त्याचे एक्झाम्पल्स वगैरे जे आहेत ते आपल्याला स्केलेटनमध्ये पाहायला मिळतील. तर आपल्या बॉडीला सपोर्ट करणाऱ्या टिश्यूला बनवण्याचं काम कोण करते? कॉन्ड्रिओटिन.
ठीक आहे. आणि हे सुद्धा काय असते, कार्बोहायड्रेट. म्हणजे जे पर्सन आहेत हु आर सफरिंग फ्रॉम द आर्थ्रिटिस, ज्यांना जॉईंट पेन असेल, अशा लोकांना ट्रीट करण्याकरता कशाचा वापर केला जातो, कॉन्ड्रोएटिन. पहा, जेव्हा आपण अॅनिमल टिश्यूज बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बॉडीमधले बोन्स आणि त्याच्यामध्ये आणि कार्टिलेज याच्यामध्ये कॉन्ड्रिओसाइट नावाच्या सेल असतात. ठीक आहे. त्याच्यापासून जो सबस्टन्स तयार होतो त्याला कॉन्ड्रोएटिन म्हणतात. कॉन्ड्रॉस म्हणजे ब्लड, बोन्स आणि कार्टिलेज. तर असा हा पॉलिसेक्रेटचा पार्ट होता बा जो आपला राहिला होता. तर हे सगळे त्याचे सिग्निफिकन्स आणि त्याच्याशी रिलेटेड पॉइंट्स. ओके, सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. इथं पॉलिसेक्रेटचा पॉइंट आपला संपला. ठीक आहे. आता उद्याच्या लेसनमध्ये आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करू, दॅट इज न्यूक्लिक ऍसिड. यापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग राहील.